रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आरोहीला रेवाला भेटायचं असतं. त्यातच आता आरोही थोडी डिस्टर्ब असते आणि डिस्टर्ब आरोहीला बघूनच ना आता अभि हा आरोहीकडे येतो आणि आरोहीला म्हणत असतो की आरोही बाळा काय होतंय तुला. त्यावर अभिला आरोही म्हणत असते की अभि काका माझं एक काम करशील का. आरोहीला तो विचारतो की काय झालंय बाळा, नीट सांग मला म्हणजे मला समजेल. त्यावरती आता म्हणत असते की मला रेवा मावशीला भेटायला जायचे, मला आई बाबा तिला काही भेटू देत नाही आहेत आणि त्यामुळेच ना मला तिला भेटायचे आणि हे लॉकेट तिने मला दिले. हे सिक्रेट लॉकेट आहे, म्हणजेच मला तिने हे सरप्राईज म्हणून दिलं होतं आणि ह्या लॉकेटमुळे ना आम्ही दोघीही जणी एकमेकांसोबत बांधलो गेलो. म्हणजे ह्या लॉकेटमध्ये एक मॅजिक आहे आणि त्या मॅजिकमुळेच ना मला तिला भेटायला जायचे, असंही आता ती काहीसं बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलून दाखवते ना, तेव्हा मात्र आता अभिला सांगत असते की प्लीज तू तरी काका मला घेऊन जा ना, म्हणजे तू घेऊन गेलास ना तर निदान मला बरं तरी वाटेल, असंही आता म्हटलं जातं. पण आता अभि म्हणत असतो की बरं ठीक आहे, मी तुला घेऊन जायचा प्रयत्न तर करेन, पण बघूया काही गोष्टी जमतायत का, असंही आता सांगितलं जातं. मग आरोहीचा हट्ट असतो की तिला रेवाला भेटायचं आहे, म्हणूनच मग आता आरोहीचा हट्ट आहे म्हटल्यावर ह्यांच्या समोरसुद्धा काही ऑप्शन नसतो. मग तो म्हणतो की ठीक आहे आपण बघूया प्रयत्न करून. मग त्यानंतर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की रमा आणि अक्षय रूममध्ये येतात आणि म्हणतात की बघा ही पोरगी झोपलीसुद्धा. रमा आणि अक्षयला असं वाटतं की आता आरोही निवांत झोपलेली आहे, पण आरोही मुळात तिथे नसतेच, कारण आरोही जी आहे ना ती ऑलरेडी तिथे उशा वगैरे लावून बाहेर गेलेली असते. तिला रेवाला भेटायचं असतं आणि यासाठी ती आता तिथून जाते. पण अक्षय आणि रमाला असं वाटतं की आरोही रडून रडून दमली, कारण आज दिवसभर तिच्या मनासारखं काहीच झालं नाही आणि त्यामुळेच तिला त्रास झाला असेल आणि म्हणूनच ती आपल्याला झोपली सोडून, असंही आता ह्या दोघांना वाटत असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ह्या दोघांनाही वाटू लागतात ना, तेव्हा मात्र आता फायनली इकडे ते दोघंही जण विचार करतात की आपण ना उद्या आरोहीशी बोलूया, आरोहीशी चांगला जास्तीत जास्त वेळ घालवूया, जेणेकरून आरोही ना ती मस्त आपल्यासोबत व्यवस्थित राहील, व्यवस्थित बोलेल आणि आरोही एकदा का आपल्यासोबत नीट बोलायला लागली ना की तेव्हाच आपल्याला बरं वाटेल आणि आपण उद्या आरोहीच्या आवडीसाठी सगळं काही करूया, असंही त्यांचं ठरतं. आणि त्याच वेळेला रमा बेडवर बसायला जाते आणि ब्लँकेट काढते तर काय तिथे बघते तिथे फक्त उशा लावलेल्या होत्या आणि हे सगळं बघूनच ना खूप मोठा धक्का मात्र आता इथे बसलेला असतो रमा आणि अक्षयला. रमा अक्षय तशीच जातात आणि इकडे तिकडे सगळीचकडे आरोहीला शोधण्याचा प्रयत्न करत असतात, पण आरोही आता कुठेच सापडत नसते. आरोही सापडत नसल्यामुळे आता आनंद त्याचसोबत इकडे असणारी मयू ही विचारते की काय झालं आहे नेमकं ते तरी सांगा. त्यावर आरू कुठेच नाही आहे, आरूला आम्ही सगळीकडे शोधलं पण आरू रूममध्ये कुठेच दिसत नाही आहे, असंही म्हटलं जातं. अरे मग आरू गेली तरी कुठे, अरे पण अभि पण दिसत नाही आहे, असं आनंदचं म्हणणं असतं. अरे अभि दिसत नाही आहे म्हणजे अभि जेव्हा आपली पार्टी सुरू होती ना तेव्हा त्याला कोणाचा तरी फोन आला आणि फोन आल्यामुळे मध्येच तो निघून गेला, पण तो कुठे गेला माहीत नाही आणि तेव्हापासून मग मी बघितलंच नाही आहे आरोहीलासुद्धा. आरोहीला तेव्हाच तर आम्ही बेडरूममध्ये झोपवून आलो होतो आणि त्यानंतर आम्ही इथे खाली बोलत बसलो होतो, पण तेव्हाही आम्हाला आरोही कुठे दिसली नाही. पण आता अभि तेवढ्यातच तिथे येतो आणि अभि म्हणतो की काय झालं आहे, माझं नाव का घेताय. त्यावर आरोही गायब झालेली आहे, आरोही कुठेच भेटत नाही आहे. त्यावर आता मी म्हणत असतो की खरं तर ना मी बघत होतो, प्रयत्न करत होतो इकडे तिकडे शोधायचा, पण मलाही माहीत नाही, ती मला त्याच्या आधी रेवाबद्दल बोलली होती, पण मी तिला म्हटलं होतं की आईबाबांना आवडत नाही तर हे सगळं नको करायला, मग त्याच्यानंतर मला माहीत नाही मी तिथून गेलो, असंही आता अभि सांगतो. मग आता आरोही गेली कुठे, सगळीकडे त्यांची शोधाशोध सुरू होते. इकडे तुम्ही गच्चीवर जा, तुम्ही इकडे जा, तिकडे जा, अशी त्यांची शोधाशोध सुरू असते आणि इकडे तिकडे जाऊन ते बघतात तर घरात कुठेच ना आरोही आता नसते. मग आरोही गेली तरी कुठे असेल आणि ही एकटीच बाहेर पडली आहे का रेवाला भेटायला जायला, असंही कुठेतरी ह्यांना वाटत असतं. कारण पूर्ण रूममध्ये सगळीकडे तिने पूर्ण बंगला शोधलेला असतो, पण त्यांना आरोही कुठेच सापडलेली नसते आणि त्यामुळेच ना आता त्यांना कळत नसते की आरोही कुठे गेली असेल. मात्र रमा म्हणते की नक्कीच ना आरोही रेवाला भेटायला गेली तर नसेल ना. मग आता अक्षय आणि रमा लगेचच गाडी घेऊन जायला निघतात, कारण त्यांना माहिती असतं की जर रेवाला भेटायला
भेटायला ती गेली असेल तर एवढ्या अंधाराचं ती कशी काय जाऊ शकते हा सुद्धा मोठा प्रश्न असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं चंदा आणि त्याचसोबत रेवा या दोघी जणी खुश असतात. त्यांची आता मस्त नाईट आउटला पार्टी सुरू असते. तर रेवा म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा आरोही आहे ना मला भेटायला इथपर्यंत येणार म्हणजे येणार हे तर मला माहिती आहे. कसं काय तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे? अभिला मी फोन केला होता तेव्हा अभिने मला सांगितलं की रेवा तुझ्याकडे तिला यायचं आहे पण तिची गाडी कुठेतरी अडकते. पण मला हेही सांगितलं की ती एकटीच मला भेटायला यायला निघाली आहे. म्हणजे बघितलं का माझी जादू तिच्यावर किती झाली आहे. ती एकटीसुद्धा यायला तयार आहे मला भेटायला. आता येवा ना ती येतच असेल इथे. असं जेव्हा आता रेवा म्हणते तेव्हा तिला चंदा म्हणते की तुम्हाला खरंच असं वाटतं का? म्हणजे त्या रमा अक्षयच्या विरोधात जाऊन खरंच ती मुलगी इथपर्यंत येऊ शकते का तुम्हाला भेटायला? हो का नाही ती येणारच. तिला आता रमा अक्षय इम्पॉर्टंट नाही राहिले. तिला आता इम्पॉर्टंट राहिली ती म्हणजे ही मावशी आणि या मावशीला भेटायला ती कशी आणि कधीही येऊ शकते हे तर मला चांगलंच माहिती आहे. आणि ती चाकू घेऊन बसलेलीच असते. ती वाट बघत असते की कधी एकदा आरोही येते. मग चंदा म्हणत असते की बघा बाबा मला तर थोडी शंका येते. कसं आई बाबा आपल्या मुलांना एवढं रात्रीचं थोडी सोडतात पण ती आहे ना ती येणार. आणि तेवढ्यातच दाराची बेल वाजते. दाराची बेल वाजल्याबरोबर ती खूप जास्त खुश होते. तिला असं वाटतं की चला फायनली आरोही आली आहे. पण दारावर ना एक माणूस आलेला असतो आणि तो फाईल घेऊन आलेला असतो. तो म्हणतो की तामणकर साहेबांना ही फाईल्स द्या. आणि त्यानंतर मात्र आता चंदा म्हणते काय झालं आरोही नाही आली का? नाही कोणीतरी फाईल द्यायला आलं होतं सो चीप असंही आता तिच्या मनामध्ये सुरू असतं. कधी एकदा आरोही येते ना याची ओढ आता तिला लागलेली असते. मग आरोही काही येत नसते हे तर चंदा सारखं वारंवार रेवाला सांगत असते. इकडे अक्षय आणि रमा आरोहीला शोधायला बाहेर पडलेले असतात गाडी वगैरे घेऊन. तेच आरोही त्यांच्या गाडीच्या समोर येऊन उभी राहते. आरोहीला बघून आता अक्षय रमा लगेचच तिला मिठी मारतात आणि म्हणत असतात की बाळा तू कुठे होतीस? तुला सगळीकडे आम्ही शोधलं पण तू कुठेही सापडलीस नाही. त्यावेळेला आता आरोही सांगत असते की खरं तर ना मला माहीत नव्हतं मला जमत नव्हतं पण मला रेवा मावशीकडे जायचं होतं आणि यासाठी मी आता निघाले होते. पण तिथे खूप जास्त अंधार होता त्यामुळे मला पुढे जाण्याची भीती वाटायला लागली. तर आता रमा ही घट्ट अशी मिठी मारते आणि रमा घट्ट मिठी मारून म्हणत असते की नको काळजी करू सगळं काही नीट होईल. आणि त्याच वेळेला ती आता तिच्यासोबत बोलत असते. पण आता अक्षयला डोक्यावरून हे सगळं जात असतं सारखं रेवा प्रकरण. कारण आरोही खूपच जास्त रेवाचं नाव घेत होती आणि या सगळ्या गोष्टी आता सहन होत नव्हत्या. आणि म्हणूनच आता आरोही जी आहे ती जी रेवाचं सतत नाव घेत होती तेव्हा अक्षयना रमाला बाजूला करून आरोहीला पुढे घेतो आणि म्हणत असतो की बाळा तुझं काय चाललंय सारखं? रेवा मावशी आम्ही आहोत ना आई बाबा. तुला काय वाटलं तर आमच्याशी बोल ना. सारखं तू ते रेवा मावशीचं नाव काढतेस ना या गोष्टी मला आवडत नाही हा. असं देखील आता अक्षयने आरोहीला सांगितलेलं असतं. आरोही आता खूपच जास्त रडत असते. तिला सुधरतच नसतं की काय करावं ते. आरोही जेव्हा आता रडते ना तेव्हा मात्र आरोही म्हणत असते की मला रेवा मावशीला भेटायचं आहे. तर दुसरीकडे मात्र आता रेवा जी आहे ती फोनवर वाट बघत असते. कधी एकदा तो येतोय पण तेवढ्यातच ना आता रेवाला कॉल येतो आणि रेवाला समजतं की आरोही इथे न येता ती तर घरी गेली आहे. आणि त्यामुळेच ना आता रेवाची चिडचिड होत असते. रेवा विचार करते की मी जे ठरवलं होतं ते का बरं सक्सेस होत नाही आहे. मला आज काही झालं तरी आरोहीला माझ्याकडे घ्यायचं होतं पण ती आरोही या अक्षय रमामुळे आता येत नाही आहे. ही गोष्ट जेव्हा आरोही चंदाच्या समोर बोलून दाखवते तेव्हा चंदाही तिला म्हणते की बघितलं का मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ती नाही येणार म्हणून पण तुम्ही माझं काही ऐकलंच नाही. त्या अक्षय रमानेच तिला आपल्याकडे घेतलेलं आहे मग ती कशी काय येईल असंही आता म्हटलं जातं. पण मी ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे. हातात तिच्या काचेचा ग्लास असतो तो ग्लास ती फोडून देते आणि ती काचेची ग्लासची काच जी असते ती हातात घेतच ती म्हणत असते की या अभिसाठी सुद्धा मी किती प्रयत्न केले. त्या आरोहीला त्या सगळ्यातनं बाहेर काढलं. त्याचसोबत ते जे गुंड होते ज्यांच्या तावडीत आरोही होती त्या गुंडांना सुद्धा मॅनेज केलं मी. ह्या सगळ्या गोष्टी अशाच नाही मॅनेज केलेल्या. त्याचनंतर
3 पायांची शर्यत, त्यानंतर आरोहीने माझ्याकडे यायचं, हे सगळ्या काही गोष्टी मी मॅनेज केल्यात आणि त्या अशाच वाया घालवण्यासाठी नाही. त्यासाठी ना मला काही करावं लागलं ना तरीही चालेल, पण मी करणार, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र चंदा तिला म्हणत शांत करत असते. चंदा म्हणत असते की प्लीज प्लीज ताई, तुम्ही शांत व्हा. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, रमा अक्षय बघतात तर आरोही निवांत झोपलेली असते. मग ते आता विचार करतात की आज ना आपण आरोहीला जास्तीत जास्त वेळ देऊया, तिच्या आवडीचं, तिला काय हवं खायला ना, ते हवं नको ते सगळं काही देऊया, त्यासोबत तिच्या आवडीच्या बागेतही तिला घेऊन जाऊया, असं देखील अक्षयचं म्हणणं असतं. पण त्यासाठी आपल्या आरूला उठवायला तर हवं ना, आणि म्हणूनच मग रमा ठरवते की आरोहीला उठवूया. आपण जर तिच्यासोबत एवढं चांगलं वागलो ना तर नक्कीच आहे ना, आरोही जे आहे ते सगळं काही विसरून जाईल. आणि मला असं वाटतं की आरोही रेवाला विसरली तर आपलं त्याच्यामध्ये खूप जास्त भाग्यच आहे, असंही अक्षय म्हणतो. मग आता रमा जी आहे ती मात्र आरोहीला उठवायला जाते, पण त्याच वेळेला आरोहीला ती जेव्हा हात लावते उठवायला तेव्हा बघते तर काय, आरोहीचं अंग जे आहे ते खूप जास्त गरम झालेलं असतं, तापलेलं असतं. आरोहीचं एवढं अंग गरम झालं हे दिसल्याबरोबर मात्र आता रमा म्हणत असते की बघितलं का, आता आरोहीला ताप आलाय, मग डॉक्टरांना कॉल करा. अक्षय लगेचच डॉक्टरांना कॉल करतो. डॉक्टरांना कॉल केल्याबरोबर आता इमर्जन्सीमध्ये डॉक्टरांना सुद्धा बोलवलं जात असतं, कारण आरोही ही खूप जास्त तापलेली असते तापामुळे. तर इकडे आता खूपच टेन्शनमध्ये रेवा बसलेली असते. तेवढ्यातच तामणकर तिथे आलेला असतो आणि तो रेवाला असं बसलेलं बघतो. मग तो चंदाला विचारतो की काय झालं आहे. त्याच वेळेला चंदा सांगू लागते की काल रात्री आरोही भेटायला येणार होती, हे कळलं होतं त्यांना, पण अचानक ती आली नाही ना, त्यामुळे त्यांची अशी अवस्था झालेली आहे. मग आता तामणकर जो आहे तो बोलतो ठीक आहे, या रात्रभर अशाच बसून आहेत का. तर चंदा म्हणते की हो, या रात्रभर अशाच बसून आहेत, त्या झोपल्याही नाही आहेत, हेही गोष्ट आता कळलेली असते. मग तामणकर आता स्वतःच्या परीनेच तिला समजवायचा, तिच्याशी बोलण्याचा आता प्रयत्न करू लागतो. म्हणजेच आता तामणकर म्हणत असतो की मला कळतंय तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय, पण हेही दिवस जातील. पण आज आहे ना, मला खरं तर खूप वाईट वाटतं की आज माझ्याकडे इतका पैसा असून सुद्धा त्या पैशाचा उपयोग आहे का, मी माझ्या डार्लिंगला खुश ठेवू शकत नाही आहे, म्हणजे असंही आता तो म्हणत असतो. आणि त्याच वेळेला रेवा रडायचं नाटक करत असते. पण रेवाला जेव्हा तामणकर जवळ घेतो तेव्हा मात्र रेवाच्या मनात भलतंच सुरू असतं. रेवा म्हणत असते मीही तुझा एक पॅद म्हणून वापर करून घेते रे, तुला हे कुठे माहिती आहे, असंही रेवा त्या तामणकरकडे बघून बोलत असते. तिला ना आता हा तामणकर फक्त पैशांसाठी तिला वापरून घ्यायचा असतो आणि त्याचसोबत अक्षय आणि रमाचा सूड घालवण्यासाठी, बाकी त्यामागे कोणताच उद्दिष्ट तिचा नसतो. आणि त्यामुळेच ती आता मनातल्या मनात त्याला नावं ठेवायची कामं मात्र मजबूत करत असते, कारण तिला ना या माणसासोबत राहण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नव्हता, फक्त त्याचा पैसा आणि त्या सगळ्या गोष्टी सूड घालवण्यासाठी तिने ह्याच्यासोबत हे लग्न केलेलं होतं. आणि ती तसं बोलूनही दाखवत असते, पण ते सगळं काही मनातल्या मनात. पण हे तामणकर जे आहे ते मात्र रेवावर अगदी जीवापाड प्रेम करत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, डॉक्टरांना बोलवून घेतलेलं असतं. डॉक्टर जेव्हा तिथे येतात तेव्हा मात्र आता रमा म्हणत असते की प्लीज जरा बघा ना, खूप जास्त ताप आला आहे, आम्हाला ना काळजी वाटते तिची, जरा बघाल तर बरं होईल. डॉक्टर आता चेकिंग करत असतात आणि डॉक्टर सांगतात की तिला खूप जास्त ताप आलेला आहे, बघा असा ताप येणं बरोबर नाही. आताच्या आता मी काही मेडिसिन्स दिलेल्या आहेत आणि त्याचसोबत इंजेक्शनसुद्धा दिले, बघूया ती कधीपर्यंत बरी होते. पण तुम्ही ना सगळं काही तिच्या मनाप्रमाणे करा, तिच्या मनाविरुद्ध काही गोष्टी केल्यात ना तर त्याचा तिला त्रास होऊ शकतो, त्यामुळे मी तुम्हाला सांगते, असंही आता म्हटलं जात असतं. डॉक्टर आता आरोहीला चेक वगैरे करतात. रमाला टेन्शन आलेलं असतं. रमा डॉक्टरांना विचारत असते काही सिरियस तर नाही ना, पण त्या मॅडम सांगत असतात की सिरियस नसलं तरीसुद्धा आजकाल मुलांच्या सगळं काही आवडीनिवडीचं करत जा, नाही तर त्या सगळ्याने मुलांना त्रास होऊ शकतो, तुम्हाला माहीत नसेल पण मी तुम्हाला सांगते. आणि त्याच वेळेला ना आता मात्र त्या आरोहीच्या तोंडात ना फक्त रेवाचं नाव येत असतं. रेवा रेवा ती म्हणत असते. मग हे कुणाचं ती नाव घेते, मग असंही डॉक्टर विचारतात. त्यावेळेला रमाने
आणि अक्षयकडे काहीच ऑप्शन उरलेला नसतो. कारण आता डॉक्टर सांगतात की ह्या ज्या काही कोणी आहेत ना त्यांना प्लीज बोलवून घ्या, कारण तेच तुमच्या फायद्याचं ठरेल. कारण मला असं वाटतंय ना की काही झालं ना तरीसुद्धा तिची तब्येत रिकवर होणं खूप जास्त गरजेचं आहे आणि प्लीज तुम्ही ह्यासाठी बघा काहीसं, असंही आता डॉक्टर ज्या आहेत त्या अक्षय आणि रमाला सांगू लागतात. त्यानंतर मात्र आरोहीचं सतत तेच सुरू असतं की तिला ना रेवा हवी असते आणि त्याचसाठी ती आता खूपच जास्त अशी टेन्शनमध्ये असते. आणि मग डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं असतं की तुम्ही ज्या व्यक्तीला ती बोलवत आहे ती जर व्यक्ती जोपर्यंत समोर येत नाही ना तोपर्यंत तिलाही बरं वाटणार नाही आहे. त्यामुळे त्या दोघींची भेट घडवून आणा हे देखील डॉक्टरांनी सरळ आणि स्पष्ट सांगितलेलं असतं. त्यामुळे आता अक्षय आणि रमाकडे दुसरा कोणताही ऑप्शन उरत नाही आरोही आणि रेवाला जवळ आणण्याचा. आणि त्यामुळेच आता अक्षयकडेच रमा बघत बसते. कारण अक्षयचा ह्या सगळ्याला विरोध होता, त्यानंतर रमाचा सुद्धा विरोध होता. पण जर आरोहीची तब्येत एवढी जर खराब झाली असेल तर दुसरा ऑप्शन मात्र आता त्यांच्याकडे कोणताच उरलेला नव्हता. आता ते दोघंही जण बघत होते आणि मग ते ठरवतात की आपला हट्ट बाजूला ठेवूया आणि आपण आरोहीसाठी चांगला विचार करूया. कारण त्यांना आरोहीची गरज, आरोहीची ट्रीटमेंट करणं गरजेचं वाटत होतं. आरोहीसुद्धा या सगळ्या त्रासातून लवकर बाहेर यायला हवी असंही त्यांना वाटत होतं आणि यासाठी त्यांचे आता प्रयत्न सुरू होते. मग आता अक्षय म्हणत असतो की ठीक आहे आपण बघूया, पण आता जी रेवा आई असते ही आता पाचगणी सोडून कायमची चाललेली असते. आणि तेवढ्यातच ना अक्षय आणि रमा जे आहेत ते गाडीमध्ये या आरोहीला घेतात आणि आरोहीला अक्षरशः शुद्धही नसते, ती सगळं भान हरपून गेलेली असते. तिला फक्त आणि फक्त आता रेवा हवी असते आणि यासाठी आरोही फक्त तोंडात ना रेवाचंच नाव घेत असते, ती तिच्या आईवडिलांचं सुद्धा नाव घेत नसते. मग रमाच्या या गोष्टी लक्षात येतात. रमा विचार करते की नाही, आता आपल्याला स्वतः हार मानायला हवी आणि बघायला हवं. मग आता जेव्हा पाचगणी सोडून जायला निघालेले रेवा आणि त्याचसोबत ते तांबडकर असतात, त्यांना अक्षय आणि रमा थांबवतात. रमा अक्षरशः रडत असते आणि आरोहीकडे एकदा बघ ना, आरोहीला त्रास होतोय, तू जर बघितलंस आरोहीला तर नक्कीच आरोही ह्या सगळ्यातून बाहेर येईल असंही म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला रेवा आता बघतच राहते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.